महायोग पीठी तटे भीमरतां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिर्हि समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास सुका कलावती जीवोद्धरावतार कलांकांगती ज्योतिका मोदी कलानिशवादापनोदार दक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथीनाथ तो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि जयांची केलिया स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तया बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता मस्तक ही पायावरी संतांचा महिमा तो बहु दुर्लभ शाब्दिकाचे काम नाही येथे बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनो तुका म्हणे अंगी भावी ते आपण तरीच महिमान येईल कळो बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनो विठ्ठल विठ्ठल घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा संत प्रकरणातील अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा सालावतप्रमाणे चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सुंदर पर्वणीच्या काळामध्ये श्रावण मास पर्वणीच्या काळामध्ये
चाललेला आपला हा गुलेवाडी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं, पंचक्रोशीच्या वतीनं, तसेच वैकुंठवासी पोपट बाबांच्या आशीर्वादाने, तसेच हरिभक्त परायण सखाराम महाराज तांगडे बाबांच्या आशीर्वाद मार्गदर्शनाखाली, तसेच व हरिभक्त परायण रामनाथ महाराज राऊत यांच्या प्रेरणेने हा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा आपला दुसरा दिवस, ह्या दुसऱ्या दिवसाची परमरूपी सेवा माझ्याकडे ज्यांच्या निमित्ताने आले आहे ते आमचे असणारे परस्ने असणारे आमचे दादा नवनाथ दादा राऊत यांच्या मार्गदर्शनाने नवे त्यांच्या फोनवरती सांगितलं, ताई मागच्या वर्षी भागवत दादांनी सेवा दिली होती, बाबांच्या पहिल्यांदाच येण्याचा योग बाबांमुळे आला, आता ह्या वर्षी आमच्या दादांनी दिली, तसेच दुसऱ्या वर्षी ही परमसेवा करण्याचा योग हा खरं तर सांगावंसं वाटेल मला ह्या घुलेवाडींचं खूप आभार मानावंसं वाटतं. इथे आल्यानंतर खरंच लाडकी लेक मी संतांची, जसं ह्या घुलेवाडकरांचं एवढं नितांत माझ्यावरती प्रेम आहे. आमचे रामनाथ बाबा राऊत असतील, तसे आमचे सासरे महाराज दोघांची जोडी अशी परमगट आहे. मला इथे आल्यानंतर बाबांनी सांगितलं, म्हणजे तुमचे सासरे म्हणजे दुसरे तिसरे काय आमची 1-2 वर्षाची नाही, आमची तब्बल 30-40 वर्षाची घट्ट मैत्री आहे. आमचे आप्पा असणारे रामनाथ आप्पा नरवडे, तसेच आपल्याला अतिशय मोलाचं मी तर सांगेल, महाराष्ट्रभर जर कुणाचं नाव गाजत असेल तर आमचे सखाराम बाबा तांगडे बाबा असतील, तसेच हरिभक्त परायण राम महाराज पवळ सांदीपनी गुरुकुल आश्रम, हे खरंच अर्थानं प्रत्येक गावागावामध्ये नाही, प्रत्येक मुलाच्या रूपामध्ये महाराज खरं गुरु कसा असावा ही या संस्थेच्या वतीनं ही साक्षात पाहिलेलं मूर्ती आहेत महाराज. खरंच अर्थाने ही सुंदर एवढी मुलं, जसं एखाद्या महाराज मूर्ती घडवत असताना एखाद्या चिखलाला जसा आकार देता येतो ना महाराज, तशी ही महाराज मंडळी एवढी सुंदर आकार दिलेली ही बालगोपाल मंडळ एवढी सुंदर तयार करायची आहे. तसे आमचे महाराज मंडळी सुंदर गायन करणारे आहेत. मृदुंगाचार्य महाराज आहे, मृदुंगाचार्य महाराज नवीनच पाहिले, त्याच्यामुळे नाव काय लौकिक नाही आहे. काय नाव आहे? ज्ञानेश्वर महाराज. महाराज तुमचं करण महाराज. माऊली महाराज तुमचं सांगा. करणच आहे का दोन्ही? मला वाटलं करण अर्जुन काहीतरी असे, पण दोन्ही करणच आहे. आमची छोटी माऊली धीरज महाराज. इतकं सुंदर गायन आहे ना, असं वाटतंय माझ्यापेक्षाही खूप उंच आवाज आहे महाराज, होय की नाही? एकदा सर्वांनी यांच्यासाठी टाळी वाजवली पाहिजे. खरं अर्थाने कौतुक करण्यासारखं आहे महाराज. लेडीचा आवाज महाराज सगळ्यात उंच असतो, पण यांचं माझ्यापेक्षा खूपच उंच आहे. अतिशय सुंदर ही मंडळी आहेत आणि खूप सुंदर असं साऊंड सिस्टीम आमच्या बाबांची आहेत महाराज, आहे की नाही? असं सुंदर आवाज फक्त शेवटपर्यंत राहू द्या. तसंच तुमची साऊंड सिस्टीम प्रत्येक ठिकाणी मलाच भेटते, हे माझं नशीब आहे की नाही? सुंदर सर्व नियोजक आयोजक मंडळी असणारी, सर्व गार गोपाळ असणारे महिला मंडळ, पुरुष मंडळ, या ठिकाणी खरंच अर्थाने सांगायला गेलं, मागच्या वर्षी चहा प्यायला गेलो बाबांच्या घरी, दादांच्या घरी, आहे की नाही? तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आता नाव काय लक्षात नाही राहिलं. आरोटे बाबा, हां आरोटे दादांच्या घरी गेलो. आमचे मामाही या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे सर्व आमच्या दिंडीतील असणारे मला या ठिकाणी पाहिल्यानंतर असं वाटलं, बापरे कुणाकुणाचं नाव घ्यावं, आहे की नाही? म्हणजे सगळेच तुमची लेक आहे म्हणून सर्वांनी या कीर्तनाला उपस्थित दाखवले. सर्वांचं एकदा धन्यवाद म्हणते. मागे चॅनलवाले दादा आहेत, त्यांचाही धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं इथपर्यंत हा दुसऱ्यांदा योग ही आमच्या हरिभाऊ दादा ढमाले यांच्याही सतत कॉन्टॅक्टमुळे ही करण्याचा योगही त्यांच्यामुळे आला महाराज. खरंच ह्या पावनभूमीमध्ये खरंच मी नक्कीच सांगेन, ही घुलेवाडी ही भूमीच अशी आहे ना महाराज, चंदनासारखी भूमी आहे. एखादा चंदनाचा स्पर्श जर महाराज एखाद्या बोराच्या झाडाला लागला ना, तरीसुद्धा त्याला चंदन सुवासिक करून जातं. तसं हे घुलेवाडीच्या मातीचा मी नक्कीच सांगेल इतिहास आहे महाराज. ऐका, महाराज कबीरदास महाराज सुंदर वाक्य सांगता, चंदन है इस देश की माटी,
तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, यहाँ बच्चा बच्चा राम है. किती भूमी ह्या गुलेवाडीची किती पवित्र असेल सांगू का महाराज. आणि मी तर नक्की सांगेन, तुम्हाला माहिती आहे की नाही, पण माझाही गुलेवाडीतच जन्म झालेला आहे बरं का. पण आता त्याला भरपूर वर्ष होऊन गेलेली. पण ह्या मातीत जन्म झाला आहे, पण कर्मभूमी मात्र दुसरीकडली आहे. परंतु जन्मभूमी म्हणून इथली सांगितली जाते असं म्हटलं जातं. परंतु ही माती इतकी पवित्र आहे. किती पवित्र आहे सांगू का. पवित्र महाराज सांगतात की जसं एखाद्या चंदनाला साधं बाबळीचं झाड स्पर्श झाला तर त्या बाबळीचा एवढे काटे असणाऱ्या त्या झाडाला सुद्धा सुवासिक करून टाकतं, त्या बुरूच्या झाडाला सुद्धा सुवासिक करून टाकतं. त्यालाही चंदनासारखं आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करतं. कसं करतं, आपल्यासारखं प्रयत्न करतं. व्यवहारातलं दृष्टांत देऊ का तुम्हाला, ऐका. एखादी सासू चांगली मुरून गेलेले प्रपंच केलेला हा तिनं त्या सासू म्हणणे, आणि तिनं प्रपंच केल्यानंतर नवीन सून आली आणि तिला घरातलं काही माहिती नसतं, काहीच माहीत नसतं. प्रपंच कसा करायचा, सामान कसं वापरायचं, काय कसं वापरायचं. मग ती सासू सांगते, बाई चहाला 2 चमचे साखर टाक बघ का, अर्धा चमचा काय टाक, चहा पावडर टाक बरं का. प्रत्येक गोष्ट ती सांगत असते. का सांगत असते, ती तिला सुद्धा आपल्यासारखा प्रपंच मुरवून करण्याचा प्रयत्न करते. काय करते, प्रयत्न करते. तिला सांगत असते, जसं एखादं लोणचं जर आपण मुरवणीला घातलं लगेच खायला काढलं तर ते चांगलं लागतं का, बोला ना तुम्ही. खालचे नाही लागत ना. ते मुरल्यानंतर चांगलं लागतं की नाही. जितकं जितकं मुरण ते लोणचं तितकी ती चव देत असतं. तसं महाराज म्हणतात, तुम्ही जितके तुम्ही नामस्मरण संतांच्या संगतीत याल ना, तितके संत तुम्हाला आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, संतच का, आम्हाला संतांच्याच का सहभागास जायचं आहे, इतर दुसऱ्यांचा का सहवास घ्यायचा नाही. महाराज म्हणलं, प्रपंचामध्ये तुम्ही सहवास घेतला गेला पण तिथे सर्व दुःखच आहे हो. तिथे किती तुम्ही मुरण्याचा प्रयत्न केला, किती शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिथे दुःखच दुःख आहे. किती शोधलं, किती प्रपंचामध्ये तुम्ही त्यांचा सहवास केला, पण एकमेकाला ते कधी सुखाच्या गोष्टी सांगतं का. कुणी तुम्हाला विचारलं कसं काय, हां बरं आहे पण हाय चाललंय तसं, कुणी आहे का, नाही मी परिपूर्ण सुख रूप आहे असं कुणी म्हणेल का, अजिबात म्हणत नाही. मी परिपूर्ण सुखरूप असं कोणीच म्हणत नाही. पण माझ्या संतांच्या सहवासात गेलो आणि माझ्या संतांना, माझ्या वारकऱ्याला जरी विचारलं कशी काय आहात तुम्ही, अतिशय कसं काय छान आहे असं का बरं म्हणतात, कारण त्यांचा शीन भाग सगळा निघून जातो. ज्या परमसुखाची गुढी ज्यांना लागली ना, ते एकमेव फक्त संत आहे. सन्मार्ग वर्तती संत, हा सन्मार्गाला ज्यांनी लावलं ना त्याला संत असं म्हणतात. आणि जगात एकमेव कोण असेल ते फक्त महाराज म्हणतात संत, व्यतिरिक्त नाही आहे. कारण संतच अशी एक गोष्ट आहे, ते दुसऱ्यावरती परोपकार करतात. काय करतात, परोपकार करतात. आपण काय करतो, उपकार करतो. ओके नाही, आपण उपकार करतो म्हणून आपण लगेच उपकाराची भाषा बोलून लगेच मोकळे होतो. आपण उपकार करतो म्हणून आपण उपकाराची भाषा करतो. अरे हां, साधं भांडण झालं तरी म्हणतो, अरे मी त्याला एवढी मदत केली तरी त्याला माझ्या उपकाराची जाण, बोला ना, नाही आहे का बरं. ते आपण उपकार करतो ना. आणि जे परोपकार करतात ना, हां ते परोपकार केल्यानंतर कधीही त्याच्याकडे इच्छा काही व्यक्तच करत नाही, त्याला परोपकार म्हटलं जातं. आणि ते संत माझे परोपकारी आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ते संत जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतात, उपकार करण्यासाठी जन्म घेतात. कारण की त्यांचा जन्मच कशासाठी झाला, वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जरसी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग राणी भरले जग, आवची सात बाग एक ओला साहेब, झाडू संताचे
आधी आलो याची कारणासी. कशासाठी आले हो? महाराज म्हणते आम्ही या एका कारणास्तव आलो. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. आडराणाला जे गेलेले आहे जगना या मम्मा रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल. आडराणाला जे जग गेले ना हा त्या जगाला सांगण्याकरता आमचा जन्म झालाय. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. परोपकाराला ज्यांच्यासाठी जन्म झालाय जगाचं कल्याणच करायचं, अन्यथा दुसरं काहीच काम करण्यासाठी आम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोच नाही. आम्हा तुम्हाला आमच्या भोगनेते फळ संचिताचे भोगण्याप्रमाणे आम्हाला तुमचा जन्म प्राप्त होतो. परंतु साधू संतांना जगाचं कल्याण करण्यासाठी जन्म घ्यावा लागतो आणि देवदेकांना राक्षसांचा नायनाट करण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. ऐका, कारण की देवाला साधू संतांनी आणलं. आई तर देव सगुण रूपामध्ये होता का? देवाला असाच आकार आहे हे प्रत्येकाला माहिती होतं का? पहिल्यांदा देव असा सुंदर रूपामध्ये नटलेला आहे हे प्रत्येकाला माहित होतं का? नाही. साधू संतांनी त्या भगवंताला आपल्या रूपाप्रमाणे बळवलं गेलं, त्या रूपाप्रमाणे आकळलं गेलं, त्याला बनवलं साधू संतांनी. अनिला रूपावळे तुकोबाराय म्हणता त्याला रूपाबळामध्ये सुंदर त्यांनी सजवलं. साधू संतांनी त्याला रूपामध्ये त्या रूपामध्ये वर्णन केलं गेलं. तसं देवाला त्या रूपामध्ये यावं लागलं, कारण की देवाला यावं लागतं साधू संतांनी बोलवल्यानंतर. परंतु मात्र महाराज माझ्या संतांना जगाच्या कल्याणासाठी यावं लागलं, कारण जगात सुख प्राप्ती करण्याचे असेल तर माझ्या संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने जर गेले तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी दयानिधी ते संतती दयानिधी ते संतती दयानिधी ते संतती हो तेने से पंक्ति चालो जाता हो तेने से पंक्ति चालो जाता मार्ग दावून गेले आधी जयानिधी संतते. ते मार्ग संत दाखवून गेले, परंतु महाराज म्हणतात ते संत मार्ग दाखवण्याआधी त्यांचा असा पवित्र कुळामध्ये पवित्र देशामध्ये जन्म झाला. महाराज ऐका, त्या संत जन्माला येण्याचं कारण आहे, त्या ठिकाणी जन्माला येण्याचं कारण ज्या ठिकाणी आहे, परंतु ज्या माता पित्यांच्या पोटी जन्माला येतात ना महाराज, आधी त्यांची कुशही तितकी पवित्र असावी लागते, तो देशही तितका पवित्र असावा लागतो. अशा ठिकाणी महाराज म्हणतात ते जन्माला येतात. पवित्र ते कुळ पावन जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा पवित्र कुळामध्ये माझे साधू संत जन्माला येतात बरं का. पण
पवित्र देशही तितका पवित्र असतो. आज खऱ्या अर्थाने आमचा देश इतका पवित्र आहे महाराज, आमचा देश इतका पवित्र आहे. मी सांगून जाईल महाराज, महाराष्ट्र लक्ष्मी माती जगी धन्य वाटे, ज्ञानदेव तुकाराम संत झाले मोठे मोठे. याच महाराष्ट्र मातीचा गुणधर्म इतका सुंदर आहे. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझे शूरवीर जन्माला आले, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझे देशवंत जन्माला आले, याच मातीच्या मध्ये माझे संत जन्माला आले, देशभक्ती करणारे ह्याच मातीमध्ये जन्माला आले. महाराज इतकी माती माझी पवित्र आहे ना, याच महाराष्ट्राच्या माझेमध्ये माझ्या 18 पगड जातीचे संत एकत्र नांदले. महाराज ही माझ्या महाराष्ट्र मातीचा गुणधर्म आहे. सर्व एकाच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जाती पंथ कोणता भेद न मानता सर्वांना एकत्र नांदण्याचा अधिकार दिला. ती माझी महाराष्ट्राची माती आहे. महाराज इथे स्त्रीला अधिकार वेगळा आहे, पुरुषाला वेगळा असा अजिबात भेदभाव केला नाही. यारे यारे लहान तोर याती भलती नारी नर, हा करवा विचार, जगेची तातराची. यारे यारे लहान तोर याती भलती नारी नर, हा करवा विचार, जगेची तातराची. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. या इथे लहान या मोठी या सगळ्यांना प्रत्येकाला अधिकार माझ्या महाराष्ट्राच्या. यावे शुद्ध खटनट यावे शुद्ध यावे, खटनट यावे खटनट यावे शुद्ध यावे, पिठी भावे सोख मेळा, दमटी पिठी भावे सोख मेळा, खटनट यावे शुद्ध खटनट यावे